संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांपैकी भारतीय जनता पार्टीकडे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 3, तीर्थक्षेत्र विकास आघाडी 2, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस 1, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 1 आणि स्थानिक विकास आघाडी 1 असे बलाबल विजयी झाले. यामध्ये अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बाजी मारली असून या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असून मिलन कल्याण शेट्टी यांनी 8,552 मतांनी नगराध्यक्षपद जिंकले आहे. भाजपचे 22 नगरसेवक विजयी झाले असून काँग्रेसचे 2, शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. या निकालामुळे अक्कलकोट नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. मैंदर्गी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. यावरून कल्याण शेट्टी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. सर्वांचे लक्ष होते ते दुधनी नगर परिषदेकडे. तिथे मात्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारली असून भाजपकडून दुधनी ताब्यात घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा दुधनीवर सिद्ध झाले आहे. मोहोळ तालुक्यातील नगरपंचायत निवडणूक यंदा चांगलीच गाजली. अनगर नगरपालिकेनंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते मोहोळ नगरपालिकेच्या निकालाकडे. या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती केली होती. उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचा एकही उमेदवार न देता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना धनुष्यबाणाला पाठिंबा दिला होता. मोहोळमध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी लढत होती. पण मोहोळकर यांनी पुन्हा धनुष्यबाणाला साथ देताना सिद्धी वस्त्रे या युवतीला नगराध्यक्षपदावर विराजमान केले. तिथे नागनाथ क्षीरसागर यांच्या सुनबाई यांचा पराभव करण्यात उमेश पाटील यशस्वी झाले. नकळत हा भारतीय जनता पार्टीला मोठा दणका राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी दिला. बार्शीमध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. अनेकांचे लक्ष लागले होते ते अकलूज नगरपालिकेकडे. पण तिथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिते पाटील गटाने विजय मिळवला. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेचा नगराध्यक्ष केला. पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी बाजी मारली तर मंगळवेढा सुद्धा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अवताडे या नगराध्यक्ष झाले आहेत. करमाळ्यात स्थानिक विकास आघाडीने विजय संपादन केला. कुर्डवाडीमध्ये माजी आमदार संजय शिंदे यांना धक्का बसला. तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने विजय मिळवला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.